सगळ्यांक बरोबरी करूं म्हणटात तर हांगासर दीप प्रज्वलन जाल्लें आसा आनी आतां टायम जाल्लो आसा आमच्या जे मान्यवर हांगासर उपस्थित आसात तांकां बारीकशे फुलांचो तुरो दिवन तेंचे हांगासर स्वागत करपाचो। तर हांव विनंती करता आमच्या सिद्धी स्वप्नील चोडणकराक की तेंच्यांनी महेश सराक फुलांचो एक रोपटो दिवन तेंचे हांगा स्वागत करचें। तशेंच सिद्धीबाग विनंती करता की देवळाचे अध्यक्ष शिवानंद नायक हांकांय फुलांचो रोपटो दिवन तेंचे हांगासर स्वागत करचें। आमचे मदीं आसात महिला पंचायतीचे पंच मेंबर मोहन वळवयकर हांकांय फुलांचो रोपटो दिवन तेंचे हांगासर स्वागत करचें। आमच्या मदीं आसा सिद्धी क्रीडा आनी सांस्कृतीक संघ हांचे कमिटी मेंबर शैलेश कवळेकर हांकांय फुलांचे रोपटे दिवन तेंचे हांगा स्वागत करचें।
आमकां आयच्या ह्या स्पर्धेक जज म्हणून लाभलेले आसात समीर शाबीगडेकर हांकां फुलांचे रोपटे दिवन तेंचे हांगा स्वागत करचें. आमकां दुसरे जज लाभलेले आसा बाय आलिशा मिनेझीस हांकां फुलांचे रोपटे दिवन तेंचे हांगा स्वागत करचें. माझी मुळा खंय गेली? शेणली? कोणी पळयल्या? सोदल्या? ए बाबा सोद रे म्हजी बाळा, सोद मुळा ती म्हजी. आवय आवय गे मारता कित्याक? हांव पिसो न्हू, फक्त म्हजी पाळा मुळा दी. हांव वयता. कितें मेळची ना? अरे पुरल्यात का उमटिल्यात रे? हे पळय हांव त्या झाडाकडे बसतालो. अरे पूण 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 ते झाड खंय? तो आमचो वड खंय? उमटिला? देवचार मारू म्हजो राखणदार आता खंय रावता काय? अरे राखणदार म्हणून तुम्ही कोणाक उलो मारता रे? तुमच्या मोबायलाक? काय वर्षा फाटी 5वी-4 शेतां आशिल्ली, तेतून म्हजी पाळा मुळा आशिल्ली. खंय गेली ती कोण जाणा. अरे त्या झाडार म्हजो राखणदार आशिल्लो, खंय व्हेलो तेका? ऐक रे ती आजी अजून जिती आसा? हो थंय बसून काणयो सांगताली. ती खंय नाटकांक काल्याक वताली, नातवांक पिपीर घेवन दिताली. पूण ती आता पिपीर ना, ती आजी ना, उरली ती तुम्ही. अरे माझ्या पुतान नांगर सोडलो, माझ्या भावान वाकर सोडलो, शेजाऱ्यान दूध सोडले, काकान म्हशी विकल्यो, दुधाच्यो कळश्यो होमच्यो मारल्यो, जानू नुस्तेकारान काठाळी पिजली, गोठ्याच्यो गॅरेजी केल्यो, नुस्त्या बोटी वडनिये जब्बरलात पर्यटकांची केली. कान्ना चुन्ना चिवरा अचे रुकस दिसणारे आता. आम्ही लहान असताना डोंगराचे डोंगर चढताले, पूण ते आता डोंगरूच ना. पाय सुकली, आता नळाचा आवाज ऐकपाक येता. मांडार गाजपी फुगडी फक्त शास्त्रापुरते जुळले रे. आणि पिक्चराच्या गाण्यामध्ये हांव पिसो झालो. हे ना हांव पिसो न्हू, हांव शाडो, हांव सामको शाडो. तुम्ही मिशी, तुमका गाव खबर ना. पार्ट्यो जाय तुमका, फुगड्यो नाका तुमका त्रास जाता तांचो. सोरो ड्रग्स ही पाश्चात्य संस्कृती तुमका आवडटा, आवडू न्ही. पूण एक दीस महाप्रलय येतलो. खेळामधी मनीसपण चिड्डा जाले. अरे म्हाका म्हजो गाव जाय, पाळा मुळा जाय, सोदून दी रे म्हाका सांग. आज पूण एक दीस तू रडटलो. सांबाळ रे शाण्या, पाळा सांबाळ, मुळा सांबाळ, माती सांबाळ. हांव पिसो, म्हजी पाळा मुळा शेणला म्हणून हांव पिसो जाला. एक दीस तुझी शेणटली आणि तूय पिसातलो. 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 जोरात ताळयो जावनी ते तांकां हांगासर भेटयल्ले वता. जोरात परत एकदा ताळयो जावनी बऱ्यापैकी परफॉर्मन्स आमकां पळोवपाक गावले पयलेच. म्हाका वळखलें न्ही, हांव शेतकार शेतांतली शेतां पिकयता. अरे सेरू
सारा घरू खय झालं का माझ्या बर का सांगता माझे दोन्ही बर गुणाचे दोन्ही बर मला मदत असतानाच मी अजून गळ्यात म्हणता तो फक्त माझ्या शेताखाली हा जे शेतकट्टा त्या शेताना स्वतः वावरता खंयची शाळी बघता हाव बापरे ना या सन्मान जे म्हाका दिला तेच वापरून पीक घेता ना तर सगळी शाळी बघता आणि म्हणजे वापरून पीक घेता आणि तेच आम्ही खाऊन नाका जाली भेटत जाता म्हणून म्हणता ही बघता वापरच्या परस मेहनत करून शेतात काम करून पीक घ्या आणि निरोगी जीवन जगा मजा पाहिजे. थँक्यू. तसेच सगळे जे पेरेंट्स हांगा सर आपल्या माणकुल्या भुरग्यांक घेवन हांगा जे आमच्या मदीं येतले ते जावन आसा बाय केनिशा गोपिकांत शिरोडकर. जोरान ताळ्यान तेंचे स्वागत करात. तशेंच लक्ष्मी महात्मे हांकां विनंती करता की तेच्या उपरांत परफॉर्मन्स दिवपाक तयार रावचे. बाजाराला विकण्या निघाली दही दूध तुपान लोणी ग बाई माझा दुधात नाही पाणी. या बया पोचले एकदाची गडावर. अरे दादा ये की रे बिगी बिगी आणि घे दूध. अगं येत ताई ये बिगी बिगी ये दादा. बाय दादा. येत आहे ये. अगं नाही का आज सांच्याला मला लवकर जायचं आहे. माझ्या ताना चांगलं तापलंय. बाय ये. अगं ये चिंके आण कवऱ्याने घे दूध ये. हा आणि ये चिंके दूध सांडायचं नाही बरं का. नाहीतर आई म्हणायची हिराने दूध कमी दिले. सांभाळून यायचं. अगं हे सावकाश निघा. या भया मावळ्याने आलं निघाय पाहिजे. अरे दादा थांब थांब आले ना. अरे दादा एवढ्या लवकर कसा रे होईल दरवाजा बंद. एकदा दारू घे. नाही अरे दादा तू मला ओळखलं नाही. मी महाद्या गवळ्याची लेक. इथं गडाखाली गाव आहे रे माझं. पुण्यात नाळ उशीर करायची. एकदा दारू घे. नाही आवा आजे माझं लेकरू. अरे दादा उरलेलं समजा दूध तुला देते रे. पुण्यात नाळ उशीर करायची. एकदा दया दाखव. उगीच महाराजांचा गड महाराजांची माणसं आणि महाराजांचा कायदा कडक कायदा. पण माझ्या लेकराला कुठनं कळायचा ह्यो कायदा. लुगडात लपेटून आजीकडे दिलं होतं मी माझं लेकरू. भूक लागली असं बोलता बी येत ना. आज्याला कसं कळायचं त्याचं रडणं. पण महाराजांनी मात्र गावातल्या समध्या माणसांना पोटा पाण्याला लावलं. आपलं समध सामान इकायची परवानगी दिली. गडाव यायची परवानगी दिली. फक्त एकच कडू कायदा केला बघा. दिस उजेडला की गडाचा दरवाजा उघडला आणि दिस मावळला की गडाचा दरवाजा बंद. सक्षेल बंद. मग एक किटूक बी आत न बाहेर न बाहेर न आत नाही.
पण ह्यो कायदा कायदा काहीच व्याकुळ करतोय माझं. कशी जाऊ खाली? अरे दादा थांब. गडाचा दरवाजा बंद झाला. गडावरून घरला जायला कोणती तरी वाट असं जिथं नरताड बंदी ना बुरुज असेल र. सांग ना. तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज, कडा असा भागत उचका, तिथून फकस्त वारावर यंगतो आणि पाणी खाली रांगतो. आठवणी तानुल्या बाळाच्या डोळ्यातील पाणी, आठवणी तानुल्या बाळाच्या डोळ्यातील पाणी, उतुंग बिकट कडा उतरे हिरकणी, उतुंग बिकट कडा उतरे हिरकणी. मुजरा तुझ्या मातृत्वाला, मुजरा तुझ्या मातृत्वाला, स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला. धन्य ते हिरकणी, धन्य ते शिवराज्य. लेकरा रडू नको, आले म्या. घरातले त्यांचे नाव जाऊन असा. असं काय मास्तर साहेब, गधडी काय, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तू अंडातच घालीन शान. हा तुझा घ मारे पैजांचा घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट्ट, म्या म्हणेन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, मी म्हणन आहा. आधी शुद्ध बोलायला शिक, मग बुडवून हात सांगीन धरायला वाट. चल बाहेर मुकाट. उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेस बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. आहा हा ओ हो आहा हा ओ हो. हाऊ स्वीट लवली ब्युटी चार्मिंग हाय. समदे धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळवीत गोंडा. तरण्या पोराचा दारात लोंडा. हाय मंजू. ए हाय दिलीप. हे मंजू. ओ हाय फिलिप. मंजू बॅन केम छो, हाऊ डू यू डू, कम गो हँगिंग आउट. ओ आय बॅग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून येईल राजकुमार. तगडक 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 तगडक. सफेद घोड्यावर होऊन स्वार. तगडक 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 तगडक. नजरेला जेव्हा नजर फिरत, झटक्यात माझ्या पायाच पडत. म्हण राणी तुझ्यावर झालोय फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. म्या मात्र गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन. गालावर चढ लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली. म्हणन त्याला अहो काय हे असं, उगाच लोकात होईल हसं. कुंपणा पात्तर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंट्याला सुतळीचा तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. बाई मग राजाची रथात बसून म्हणल कसं भिकार पण हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक, म्हणत्याल
अग राजाचा मान तरी तोरण बांधानी रांगोळ्या काढा, तोरण बांधानी रांगोळ्या काढा. त्या अशोक मास्तराला शिकवीन चांगलाच धडा. मग मग म्हणजे म्हणाल, हे महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वता, लखलखत्या सुरीनं गर्दन छाटा. मास्तराला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढून चापकाना फोडा. हा मग महाराज म्हणतात, भले हुशार धाडून गार घोडस्वार, टगडक 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 टगडक. जेव्हा राजाचा शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पायानं लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. हा तुझा ये तुझा ओ तुझा न तुझं न तुझं श, तुझं वस्कन अंगावर येणं. भोग आता गप तुझ्या कर्माची फळ, तुझ्या चुरू चुरू जिभेला कायम चटाळ. मग मग महाराज म्हणत्याल, याची गर्दन तोडा. म्या म्हणा, अहो जाऊ द्या, गरीबाला सोडा. तू म्हणशील, मंजू देवी तुला आलो शरण. म्या म्हणा, शरण आल्यावर देऊ नाही मरण. शार्दूल प्रदेश नाईक आणि त्याच्या उपरांत नाव सुधा ताराजी मालसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळा व स्वराज्याच्या इतिहासातील एक स्वर्णपाठ. स्वराज्याच्या लक्ष्यासाठी जीवन समर्पित करणारा एक योद्धा लेकाचे लगीन काढले, गलाचे वर्दळ चढवते, गलाचे लगबग चढवते. आमंत्रण निमंत्रण जाईल, लाजे सभा आमंत्रण देण्यास गेलो आणि कळलं की गट संकटात आहे. लाजाला सांगतले कोंडल्याच्या पास मी चढा, लाज आदरगीर कोंडल्याच्या मग माझ्या लाईबाचं हलमाठी वेद आहे स्वराज्याचा शिवाजी राजांचा भगव्याचा. लाजा सबूत देतो मी तुम्हाला, इकडे मातीचा कण आणि कण स्वातंत्र्य ठेवण्यासाठी या माणसाच्या अंगात लागता शेवटचा थेंब गळ. शेवटी एक चांगे स्वराज्य आणि मातीच्या लक्ष्यासाठी आपला प्राणी त्या शैलवा. स्वराज्याच्या वाटेवर जो उभा राहील त्याला विजय निश्चित आहे. पहिला वार लावल्याचा. हर महादेव, जय भवानी. ओय मी शुभा बोलतोय, जिजाऊचा शुभा. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याचा मार्ग दाखवा आणि कुणी नडला तर त्याला मराठाची जात दाखवा. आई भवानी आणि जिजाऊचा आशीर्वाद घेऊन ही नवी स्वराज्याचा स्थापना करण्याचा मी प्रण घेतला आहे. मी शिवाजीराजे भोसले स्वाभिमानाने सांगतो, मरण आले तरी चालेल, मुलांच्या शरण जाणार नाही. आत्मविश्वास, अफाट मेहनत आणि मावळ्यांच्या मदतीने आम्ही यशाला गवसणी घातली. तुम्ही माझे पुत्रे जागोजागी उभारले. काही नेता तोडण्याचाही दुस्साहस केला. जेव्हाही आपापसातली लढाई संपेल तेव्हा खऱ्या स्वराज्याची स्थापना होईल. परस्त्री ही मला आई समान होती आणि राहणार. स्त्रीचा सन्मान यातच राष्ट्राचा अभिमान. जिजाऊच्या उदरी जन्मलो आणि धन्य झालो. संभासारखा पुत्र लाभला, याहून भाग्य कोणते. काळाची गरज आणि वेळेची हाक. उठा, जागे व्हा,
या देशाला, या भारत देशाला जिजाऊचा शुभ पाहिजे. चला तर मग आमच्या समवेत प्रतिज्ञा घ्या. हे रुडेश्वरा, नमो महादेवा. आम्ही शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शपथ घेतो की याच देशी स्वराज्य निर्माण करू. ही नवी स्वराज्य. आता परकीयांची गुलामगिरी नको. आता फक्त स्वराज्य. ही नवी स्वराज्य. जगायचं तर वाघासारखं, नाहीतर कटून मरू. आता फक्त एकच ध्येय आणि एकच ध्यास, स्वराज्य. ही नवी स्वराज्य. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. या तयार राहते. समज आपण केवळ एक समज मागतो. युवराजने आपण थोरा घरी जन्माला आलात. मात्या पित्याच्या भांडीवर लाडानं वाढला. बाबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून या रायगडावर थाटा माटानं वावरतात. पण आमच्या पुढच्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही बनवायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या नजरेतील धन. आम्हाला सतत जाणवते त्याच्या ओठावरती ते सुन्न सरळ. आमच्या पोटात कालवते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही आमचं रक्त सोडू लागतं. मस्तक तडफडू लागतं. पोटातील आकड्या तटातट तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोवळा पोट रानावरातून उन्हा पावसातून धावताना अजूनही आम्हाला स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वार भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हू का चूक आहे. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम ठरला. मध्यरात्री खलबतं सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज महाराज इथून जर सही सलामत बाहेर पडायचं असेल तर बाळ राजांना इथं मागं सोडून दौड करायला हवी. आज माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला थोर ते शब्द ऐकतो आणि तसाच बाहेर धावतो. आपल्या इबल्याच्या हाताची मिठी महाराजांच्या कमरेला घट्ट धरून दीडवाड्या मुद्रेनं हंबरडा फोडतो. आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही हो जरा. महाराज एक शब्दही बोलत नाही. त्या इवल्याच्या हाताची मिठी ते आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि फक्त माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवत. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरी पासून माझघरापर्यंत जाई तो पांगळे झालेले असतात. महाराज त्याच रात्री लग्न जातात. न फेकता न बोलता एकच सवाल पुसतो युवराज, आम्ही जर आमच्या पुत्राची अशी बतावणूक केली असती तर तुम्ही आमची संभावना कशी काय केली असती. महाराज छत्रपती आहेत हेच तुम्ही आम्हाला बजावणार आहात ना. हे बोल आम्ही आमच्या दुखऱ्या मनाला काही वेळा समजावं पण समजून पटत नाही. आत खोलवर एक तडा गेलाय तोच तर सांगत नाही. जे बोलू नये ते बोलून गेलो पण पुन्हा महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित चूक आमची असेल, कदाचित कसूर कोणाचीच नसेल. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला इथंच कसूर घडला असेल. युवराजनी आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तर एखाद्या झोपडीतला जन्म देखील आम्ही खुशीनं पसंत केला असता. मग आम्ही सुद्धा महाराजांचे भक्त झालो असतो आणि दिलखुलासपणे महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गाहिली असती. आमच्या तोटक्या पराक्रमाना आमच्या झोपडीतल्या माता पित्याला आसमान ठेंगणं झालं असतं. खरोखरी महाराजांची थोरवी गाऊन पदोपदी कुणी आमचा पाळ उतारा तरी केला नसता. आमच्या खुजेपणाचे चटके आमच्या सगळ्या सोयऱ्याने तरी आम्हाला दिले नसते. आज आमच्या पाठीशी हेलावतो आहे प्रचंड महासागर आणि आम्ही त्यात पुरतो आहोत कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुका भर पडला. आता बस, आता आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य आहे.
रायगडाच्या या बंदिवासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. या राज्याची सरहद ओलांडून कुठेही जाईल, उघड्या मैदानात, खुल्या आसमंतात, जिथं आमच्या समशेरीला वाव मिळेल तिथं. शेट्टी आणि त्याच्या उपरांत रिया चोडणकरांका विनंती करता की त्यांच्यानी. नमस्कार भगवती. होय देवी, विदूषक, अगदी खरा तुरा भेसळ नसलेला उघडा वाघडा विदूषक म्हणजे असं आहे. काही विदूषक खरोखर विदूषक असतात, पण आपण विदूषक नाही असं दाखवायचं. तर काही विदूषक मुळातच विदूषक नसतात, तरीही आपण विदूषक आहोत असं सिद्ध करण्याच्या नेहमी कटाट उपाय. आमच्याजवळ ही भानगड नाही. अस्सल, एकदम अस्सल नाणं आहे. वृत्तीने विदूषक, वेशानं विदूषक आणि पेशानही विदूषकच. बाकी माझं मत म्हणाल तर भगवती असं आहे की, सांगू का, योग्य आहे. अगतिक माणसाना विदूषकासारखा दुसरा सोयरा नाही. माझा सिद्धांत भगवती असा आहे की मुळामध्ये सारीच माणसं विदूषक असतात. पेटलेली माणसं, मिटलेली माणसं, हसणारी माणसं, रटणारी माणसं,
गाजणारी माणसं, लाजणारी माणसं सिंहासनावर चढलेली, उकिरड्यावर पडलेली सारीच माणसं आमच्याच प्रांतात. कोणत्याही माणसाचं सांस्कृतिक सालपट जरा खडवडून काढलं की आतली विदूषकाची बनावट दिसायला लागते. आता महाराजांचं घ्या ना, आपली ती महाराज दिसायला दैदिप्यमान, बोलायला लागले म्हणजे प्रत्यक्ष बृहस्पतीच, आणि लढायला लागले म्हणजे साक्षात वीरभद्र. अश्वमेध केला तेव्हा साऱ्या जगानं सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणून त्यांचा जय जयकार केला. असलं काय हो, हे वरचे पापुत्रे जरा बाजूला केले की आतमध्ये निव्वळ विदूषक. बाकी आज आता आपल्या अनुभवाला येईलच म्हणा. आता त्याला काय उपाय आहे हो? हा, अगोदर माझा सल्ला घेतला असतात ना. भगवती, पती देवच काय, पण नुसता देव देखील स्त्रीच्या रंग मंदिरात गेला की विदूषक होतो. देवळात जाताना आपण पादत्राणे बाहेर ठेवतो ना, त्याचप्रमाणे बायकोच्या ह्याच्यात गेला की माणूस वेडापू. शेवटी काय, विदूषक हे हास्य करणारा एक लहानसा प्राणी आहे. सौभाग्यवती रिया चोडणकर. नेला तो पहाड नेमका त्याच्या छातीत घुसला आणि हाय हाय खरी तो ब्रह्मपुत्र थाडकन खाली कोसळला. हे तुम्हाला इतर सर्वांना सांगून पटेल. इतकंच काय, खुद्द श्रावण बाळालाही समजून चुकलं की मी तो बाण मारला, तो मुद्दाम होऊन नाही मारला. परंतु त्याच्या अंध माता पित्याला कोणी समजावून सांगितलं असतं. मी तो पाण्याने भरलेला कमंडलू घेऊन हळूच त्यांच्यापाशी गेलो आणि कमंडलू श्रावणाच्या पित्याच्या तोंडीस लावला. तेव्हा त्या वृद्ध पित्याने हात मारले. बाळ, श्रावणा, मी काय म्हणून बोलणार होतो, माझ्या तोंडून शब्दच फुटेना. तेव्हा ती दोघही म्हणाली, श्रावणा, तू बोलत का नाही? एवढ्या रात्री आम्ही पाणी मागितलं म्हणून तुला आमचा राग आला का? तू बोलत नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. त्यांचे ते निर्धाराचे बोलणे ऐकता मला राहावलं नाही. मी सांगून टाकलं, हो, मी सांगून टाकलं की माझ्या हातून चुकून तुमच्या लाडक्या बाळाचा, श्रावणाचा वध झाला. हे ऐकताच ती गडबडात लोळायला लागली आणि संतापाच्या भरात मला म्हणाले, कोण आदम तू जगी जन्मला, कोण आदम तू जगी जन्मला, प्रिय बाळासी बाण मारिला. कोण आदम तू जगी जन्मला, प्रिय बाळासी बाण मारिला. जगण्याचा अर्थ नवरला, जगण्याचा अर्थ नवरला. पुत्र पुत्र करणी मरतो आम्ही. मरशील तूच कसाही, मरशील तूच कसाही. शाप हाची देतो तुझला, जोरात टाळ्यान त्यांचे स्वागत करा.
आणि त्याच्या उपरांत आम्हाला मारण्याचा बेत शिस्त आहे असं ऐकलं. आम्ही फक्त एवढंच सांगायला आलो की आम्हाला मारायचं असेल तर एका घावात संपवू नका. शंभूराजांसारखं हाल हाल करून मारा मला. रोज आमच्या शरीराचं एक एक अवयव खुरून ओरबाडून घ्या. हेच आमची अंतिम इच्छा समजा. मरणाआधी असंच पागलपण आमच्या नसा नसा संचारत. बेमुरवत बादशहा आजमावून बघा हवं तर. आमच्या उघडत्या रक्ताने तुमचे हात मोडले नाही तर नावाच्या येसूबाई नाही आम्ही. मृत्यूची भीती कोणाला दाखवता औरंग्या? मृत्यू ज्याच्या समोर नतमस्तक झाल्या त्या शंभू राजांची धर्मपत्नी आहोत आम्ही. तुमचं अन्न खात असलो तरी भ्रष्ट नाही आहोत आम्ही. लाटा आडून अशी धर्माची जळमटाक कशाला पसरतात? शंभू राजांना देखील असंच समिष्ट दाखवलं, पण बदलले नाहीच ना ते. कपटाने त्यांना ठार मारलं, पण शेवटी विजय कोणाचा झाला? मराठी निष्ठेचा. तलवारीच्या मुठीला हिरवा चांद तारा बांधून आमच्या पोटात जरी खुपसला तरी देहावरून उघडणाऱ्या रक्ताचा रंग भगवाच असेल. आज वाचलात म्हणून ही तुमची जीत समजू नका औरंगजेब. उलट रोज एक मरण मरणार आहात तुम्ही. जितके तुकडे तुम्ही शंभू राजांच्या देहाचे केले असतील त्यातूनही जास्त तुकड्यांचं अगदी खंगून खंगून मारणारं मरण तुमच्या वाट्याला येईल. आता पुन्हा येऊ तेव्हा मूठभर बाती सोबतच घेऊन येऊ या देहाच्या लक्तरावर घालण्यासाठी. तोवर जगून घ्या. औरंगजेब आता तुझी कबर येथेच. आता आमचे हाल हाल करून बघ. तुझा मुडक छाटून तलवारीच्या टोकीवर मिळवतील मराठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य अंतिम घटका मोजत आहे असे म्हणणाऱ्याचे दात घशात जातात तेव्हा खऱ्या अर्थाने जीवाला आनंद होतो. मराठी स्वराज्याची काळजी घेण्यासाठी आमची माणसे समर्थ आहेत. आपण आपल्या फौजेच्या पोटापणाचे पाहावे. रसद तोडली आहे आमच्या मावळ्यांनी. अखिल हिंदुस्थानात मुघली हव्यासाला स्वार्थाला बळी पडलेल्या आम्ही काही एकटे नाही आहोत. अशा किती एक काळ्या हवेतच मिरून गेल्या असतील. त्याचा हिशोब मांडायचा असेल तर एकदा मसान वाटेला जाऊन बघा. किती बांगड्यात चुरलेला मेल या मोजता येणार नाही तुम्हाला. ती प्रत्येक एक विधवा स्त्री आमच्या सारखीच आसुसलेली असतील तिच्यासारख्या निर्लज्ज बादशहाचा गळ घोटण्यासाठी. तू आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. शरण हा स्वराज्याचा स्वभाव नाही. शरण हा छत्रपतींचा धर्म नाही. रयतेचे कल्याण हाच छत्रपतींचा धर्म आहे. मी चोरले पैसे चांडाणी. रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणानं हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत चुरा खुपसून त्याचं गुण करून पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. मी पैसे चोरले नाही. सरकार तिला माहित आहे माझ्या क्रोधाला पाय नाहीत हात नाही. लुळा पांगळा आहे तो. वडाराने अर्धवट चिरलेल्या डुकराचं धड नुसतं गटारात तडपडणार. पैसे चोरले नाही. मी रागवणार नाही. काय उपयोग आहे त्याचा?
मी रागवणार नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो, मी रडणारही नाही. डोळ्यात अश्रू जमायला लागली तरी किळे मारून डोळ्याच्या काचा करीन, पण तुझ्यासारख्या आळई समोर मी रडणार नाही. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले, मी चोर आहे. मी अप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे ज्यानं उधळून दिली, तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला. आपल्या पोरांच्या घरामध्ये. परमेश्वरा, मी तर सारं काही सहन केलं असतं, पण हे to be or not to be, that is the question. जगावं की बनावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लपतर त्या गुंढाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा, तुझा, याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो कालच्या मानेने आमच्याच मारेकऱ्याच्या दाराशी. विद्यार्थ्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडाचे चापळे घेऊ दे, करुणा करा. आम्ही तेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कोणाच्या आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि मुख्य म्हणजे दोघंही म्हातारडी आहे, लुळी पांगळी आहे, बेवारसी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिलेली आहे. त्यांच्या तोंडावर हे गलिच्छ आरोपाचं शेण फेकलं तर ते आपलं काय वाकडं करणार? सरकार या दीड दमडीच्या कटपुतळ्यांना न्यायासनावर बसून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याचीच नव्हे तर निरपराधी ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. कार्टे, मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्ट शिष्य, कारिलकर गडकऱ्यांसारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादाने कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा भाग्यवान झालेला रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करते? तो तुझा पाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणाला तो असहाय्य झाला म्हणून. खबरदार, दोन तीन, एक दोन तीन. कित्याक हसताय? तुमका क्या दिसले? माकाकडे येना म्हणून? तशे न्हू, हे तारे मेजप आयज मेरेन म्हाका केन्नाच कळ्ळेना. अशें हांव हांगा केन्ना केन्ना येवन बसताले, उलयताले, पण आयज हांव एकलेच आहा. म्हाज्या कुशीक बसपी ती मनीस म्हाज्या आयुश्याची सावळी आणि म्हाज्या तकले वयचो तो पदर, तो आतां ना. तो आसलो तर हांव केन्नाच्या त्या तारा फुडें पावतले आसले.
पण आता कितलीशी तरी वर्सां जाली तरी तो दीस माझ्या दोळ्या फुडल्यान वचाच ना. म्हाका माझी आई सदांच सांगताली, अगो अभ्यास कर, कितलो वेळ तुका सांगला गो टीव्ही पळयत बसो नाका म्हणून, आणि तेतून तुझे कितें पोट भरतले, आणि अभ्यास केल्यार कितें फुकट वयतलो, आणि कितें गो त्या मोबायलाचेर रील पळयत आसता, आणि सांगता तरी पळय आपूण अभ्यास करता. हो बाय आनी कसलो गो अभ्यास. आताच्या भुरग्यांक तुम्ही कसलोय प्रश्न विचार सर्रास गुगल बाबा की जयच म्हणटा. स्वताची काय तकली चलवची ना. अशीच चल्ले तर तुमकां अक्कल कशी येतली. आगे आई, हे गुगलाचे सोदप सुद्धा एक कला आसा, आणि ते सुद्धा कळपाचेच पडटा. आणि हांव अशें पास जाता न्हू जालें तर मागीर नुसतो तो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर म्हणून माझ्या फाटीक लागो म्हाका वाज झाडू नाका, म्हाका मागीर वीड येता. आणि आई, आमी खेळपाचें केन्ना? आमी खेळना जाल्यार आमचो व्यायाम कसो जातलो, अशी आमची चलताली. पण आता हांव व्हडलें जालें, मायेन सांगपी ती मनीस आता म्हाज्या कडेन ना. आता म्हाकाय अशें कितें दिसता की म्हाकाय कोणी कितें सांगपाक जाय की हे कर हे करूं नाका, अशें कर अशें करूं नाका. पण जेन्ना ती मनीस आमच्या कडेन आसता तेन्ना आमकां त्याची मूल कळना, आनी जेन्ना ती मनीस आमकां सोडून वयता तेन्ना आमकां त्याची मूल कळटा. आमच्या जिवनात आवय बापाय पेक्षा आणि व्हडले कांयच ना. ती आसा म्हणूनच आमी आसा. आणि आयज डोंगरा फाटल्यान गेल्लो तो सूर्य तो फाल्यां परत येतलो. पण एकदा आमची आवय बापूय आमकां सोडून गेली की ती आनी परत येवप ना. तेच्या खातीर त्यांची कदर करा आणि तांकां आपल्या काळजात दवरा. देव बरें करूं. आणि त्याच्या उपरांत ओ मम्मा, हो करता अभ्यास. होय मम्मा करता. शी, आणि काय विषयच नाही यांच्याकडे, फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. सकाळ दुपार सांज फक्त अभ्यास. अरे आम्ही इल्लीशी भुरगीं, आमचे खेळपाचे मजा करपाचे दीस. मातसो असो खेळटा आसतना भोंवता आसतना दिसलो की जालें मा भितूनसून उबो मारता. आरे अभ्यासाक बस. तुम्ही आनी कितें आयकतात, तुम्ही तेंच करता. हांव आतां बडबडटा म्हणून ओग्गी रावले. सकाळ ते दनपार शाळेन फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. घरा येतकच जेवण खावन सुशेग घेवन गेलो की जालें मम्मा टपाक भूम. आनी मागीर मम्मा आरो अभ्यासाक बस रे अभ्यासाक बस. आनी कोण शेजारीचो भुरगो बीन बरो म्हाका पास जालो ते आनी आयकूंक जाय. आरो ही पळय कितली बरी शिकता ती, आनी तुका जाय जाय ते दिले तरी पूण तूं बरो शिकना. आनी कोण सोयरो दायरो आयलो की सगळे सोडून पयली अभ्यासाची चवकशी करता. तकली जाता पिशी. आनी परीक्षेच्या दिसांनी ना विचारूच नाका. टीव्ही ना, मोबायल ना, सारकी शांतता. खेळप तरी केन्ना, जाणटे जातकच. ए इवन माझी मम्मा अंगणात बसल्या, सगळे ऐकता. बरं तर आता उपरांत आता जे स्पर्धक आमच्या मुखार येतात त्यांचे नाव जावन आसा भैया गाना रोक दो.
इस उम्र में और नहीं नाचा जाता। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। इस कमर के दर्द से मरे मरे। हे कृष्ण भगवान, आप दो चीज किसी को न दो, एक तो ये बुढ़ापा, दूसरी बहू। जब से मैं सास बनी हूँ ना, तब से सांस लेना मुश्किल कर दिया है इस बहू ने। अरे मन ना, अच्छा खाना बना लेती है, झाड़ू पोछा भी लगा लेती है, तो क्या मेरे सिर पे चढ़ के नाचोगी क्या, डिस्को करोगी क्या? बहू जब शादी करके आई थी तब मैं कहती, बहू तनिक पैर दबा दो तो पैर दबा देती थी, तनिक हाथ दबा दो तो हाथ भी दबा देती थी। अब तो सीधा कहती है, मम्मी जी गर्दनवा में दर्द है तो गर्दनवा दबा दूं। बड़ी कामचोर है, इतना सा भी काम नहीं करती और कहने लगती है, मम्मी जी थकू गए, बदन चूर चूर हो रहा है, आज का खाना आप ही बना दो। अब देखो अंडा लाने गई थी, भगवान जाने अंडा लाने गई है कि मुर्गी पकड़ने गई है। बहू, ओ बहू, मर गई का? नहीं माँ जी, अभी जिंदा हूँ। नहीं माँ जी, अभी जिंदा हूँ। ये तो घर में ही है, कोई इसने मेरी बातें तो ना सुन ली। मम्मा मैं तो कह रही थी, कितनी अच्छी बहू मिली है मुझको। भगवान करे ऐसी बहू सबको मिले, इसे किसी की नजर ना लगे। जुक जुक यो जुक जुक। ठामी तसेच त्याच्या उपरांत संदीप कोळेकरांका विनंती करता। स्वर्गस्थ शक्तीरो, या खडकाची अभिनेता माझ्या मनाला, मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं। वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा आक्रोश करीत उभा राहिलाय तुमच्या दाराची, त्याला दान करा, फक्त सहनशीलतेच, फक्त सहनशीलतेच, फक्त सहनशीलतेच। दोरवा, हे सांगतोय दोरवा म्हणून तुमच्या या सगळ्या प्रार्थना निरर्थक आहेत। दया दाखवा म्हणून हा ज्युलियस सीझर कोणाची प्रार्थना करत नाही, आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्यांना दया सुद्धा दाखवत नाही। सीझर अचाल आहे, उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या अडापणाला तोड नाही। साऱ्या तारांगणात आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळते आहे, चमकते आहे, पण आपल्या जागेवर स्थिरपणे राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी। आणि अगणित माणसांच्या दुनियेत देखील असा एकच माणूस आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे, आणि तो मी आहे ज्युलियस सीझर, मी अथल्लो, मी आहे प्रतापराव, मी सुधाकर आणि हॅमलेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट। कशासाठी जगतो आहोत आपण? कशासाठी जगतो आहोत आपण? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। जगावं की मरावं हा फक्त एकच सवाल आहे। या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा हो जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर, त्याच गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट, माझा, तुझा, याचा आणि त्याचा सुद्धा। मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच वेग आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुना जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो कालच्या मानेनं आमच्याच माहेकरांच्या दाराची. तू इतका कठोर का झालास? ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरलेत आणि ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरलोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही तेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कोणाच्या पायावर डोकं आदळायचं. नाव जाऊन असा श्री संदीप कोवेकर. जजेस संदीप कोवेकर या कॉम्पिटिशनाचे सेकंडला स्पर्धक. नाटक अभिलाषा, भूमिका शंकर. सुमती, अगं हे सुने, मी हाक मारली की ताबडतोब बाहेर आला पाहिजे असं किती वेळा सांगितलंय तुला? मग आजच कशी विसरलीस? हातात कामं होती. अगं मी हाक मारताच हातातली कामं टाकत धावत आली पाहिजे, समजलीस? जेवलीस तू? काय अजून जेवली नाहीस? कुणाची वाट बघतेस? तरी मला वाटलंच होतं रामची वाट बघतेस काय? अगं रामची वाट बघायला सांगितलंय तुला. फुटक्या नशिबाचा आहे तो जन्माला आला आणि जन्म देणाऱ्या आईच्या मरणाला कारणीभूत झाला. 6 महिन्यात बाळत बिचारी रोगाने मेली. तिच्या आधी हा दळबद्री पोर मेला असता तर का तुला कर आला त्याचा, म्हणून तू जेवली नाहीस. हे बघ, आजपासून रामचं जेवण बंद. खबरदार त्याला जेवायला वाढशील तर माझ्यावरच जबाबदारीचा ओझ हलका करतोय मी. चल नाही रघु, कुठं मेलास? हे बघ, आजपासून तू रामवर आणि सुमतीवर नजर ठेवायची. राम जेवला नाही तरी तू जेवला म्हणून सांगायचं. चल, बरं झालं वेळेवर आलास तुम्ही जगुनाना. या या, हे बघ, तो रामचा मामा तो थेरडा इथं येणार आहे आपलं मृत्यूपत्र घेऊन. 50 लाखातली वाटणी रामला मिळाली पाहिजे. हे बघ, त्याला 1 पाय सुद्धा त्यातली मिळणार नाही. याची खबरदारी तू घेतली पाहिजेस. जगुनाना, माझ्या शब्दाच्या तालावर तुम्हाला नाचायलाच पाहिजे. या या मामा, या बसा. हा मृत्यूपत्र? हो, बरोबर आहे, बाबांचं मृत्यूपत्र. वा वा, बाबांचं मृत्यूपत्र तुम्ही माझ्या हाती दिलं. वा 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 वा. 50 लाखातली रामची वाटणी त्याला मिळालीच पाहिजे. वा 50 लाखाची रामची वाटणी. राम्या, हे बघ, मृत्यूपत्र फाडून टाकतोय, विल्हेवाट लावतोय त्या 50 लाखाची वाटणी. घे, मोजून घे, तुझ्या वाटणीचे पैसे मोजून घे. गोळा कर हरामखोऱ्या, गोळा कर. आणि गोळा करून झाल्यानंतर घेऊन जा, त्याची राख कर. राख झाल्यानंतर ते तीर्थ म्हणून पाण्यात पी. तीर्थ तुझ्या पोटात घाल. जा म्हणतोय ना. चल निघ. सुमती, काय
माझी नजर पापी, माझं मन पापी. काय पापी पापी, काय माझा हा अपमान, क्षणाक्षणाला अपमान, पदोपदी अपमान. आज 10 वर्ष झाले मी माझ्या अन्नावर जगलीस तू. आता तुला पंख फुटले म्हणून त्या राम्या बरोबर पळून जात होतीस काय? पण जाता जाता तुझं हे रसरसीत तारुण्य मला दे, हे तुझे मादक डोळे. वा, ये सुमा, मार मार मार, आणखीन मार मला. किती बरं वाटलंय तुझ्या ह्या नाजूक हाताचा स्पर्श माझ्या गालाला होताच. किती बरं वाटलंय बघ. चल चल निघ. यवनाची धुंदी चढलेले तुझे मादक डोळे. चल ये म्हणतोय ना, ये. ही शिव्यांची लाखोली, हा फुलांचा वर्षाव नंतर कर माझ्यावर. पण प्रथम या भ्रमराला, या फुलातला रस चाकू दे मला. या स्पर्धेचे निमणे स्पर्धक वळखले तुम्ही म्हाका? कितें ना, हांव परवरचो देव खापरेश्वर. हय, हांव थंयसरलो जागेकार. तुमकां सगळ्यांक खबर आसतलेच जागेकार म्हटल्यार कितें तें. परवरीत शाशीकरण लेगीत जावंक नासले तेन्नाच्यान हांव ती सीमा राखतालो. हय, कितलीशींच वर्सां हांव त्या वडार आसलो. तुमकां जेन्ना म्हाजी प्रचिती जाणवली तेन्ना तुम्ही माझ्या खातीर एक घुमटी बांधली. काय भक्तांनी माझ्या खातीर एक देऊळ बांधले. हांवें ते फक्त तुमच्या भक्ती खातीर आपणायले आणि ते माझे घर कशें स्वीकारले. पूण आज तुम्ही माझ्या स्वार्था खातीर तुम्ही म्हाका माझ्याच घरांतलो भायर काडलो. ना, अशें जावं शकना. हांव त्याच जाग्यार वयलो आणि हांव त्याच जाग्यार कायमचो रावतलो. तुम्ही म्हाका ब्रेकर घालून उमटोवंक आयले. पूण त्या वेळार माझी फेरी चालू आसली आणि थंय फक्त माझे शरीर आसले. तुम्ही माझे शरीर उक्तेले आणि ते कंटेनरान घातले. माझे तत्व फेरेक भोंवताले. कितलेशेच मंत्री माझ्या पायाकडे इलेक्शनाच्या वेळार आयले. पूण आयज जेन्ना माझेर संकट आयलो तेन्ना एकट्यान लेगीत माझ्याकडे वळून पळोवंक ना. एक आयका, कितलेशेच लोक येव पूण हांव त्या जाग्या वयलो हालचो ना. हांव तुमचो देव, तुमच्या गोंयकारांचो देव आणि परवरकारांचो देव, देव खापरेश्वर. हांव तुमकां सदांच सांबाळटलो. तुमकां कितें दिसता तुम्ही म्हाका दुसरो जागो दिलो म्हणून हांव थंयसरलो, हांव थंय रावतलो? ना, तुम्ही म्हाका कितलोय बरो जागो दिलो म्हणून हांव त्या जाग्यार रावचो ना. तोच म्हाजो जागो, तोच म्हाजो जागो, तोच म्हाजो जागो. तुम्ही माझे बरेपण तरी तुम्ही सगळ्यांनी पळयलें आसतलें. तुमकां म्हजो प्रकोप पळोवपाची इच्छा आसा? धन्यवाद. निमणो पार्टिसिपेट जालो आमचो साईश केळकर हो फोर्सेचो भुरगो आनी ताका सर्टिफिकेट दिता आमचो भेटयता सुशांत सालगांवकार.